नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग मालिकेच्या पुढील भागामध्ये जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे। आपण सगळेजण ज्याची वाट बघत होतो तो क्षण आता जवळ आलेला आहे। आता सगळ्यात आधी प्रतिमालाच कळणार आहे की सायलीच खरी तन्वी आहे। सायली चालत असताना तिच्या पायावरती तुळशीपत्र प्रतिमाला दिसणार आहे आणि मग ते पाहून प्रतिमाला आश्चर्याचा धक्का बसणार आहे। मग ती सायलीचा पाय चेक करते तर त्याच्यावरती तिला ती जन्मखून दिसते आणि मग सगळं काही तिला समजतं की तन्वी सायलीच आहे। त्याचबरोबर आता सायलीला सुद्धा आता जुने फोटो दाखवल्यानंतर तिला आता हळूहळू सगळं आठवतं की समजतं की आपणच तन्वी आहे आणि ती सगळं काही सांगते की मला खूप दिवस झालं असा भास होत होता की ती तन्वी माझ्या ओळखीची आहे, मी तिला म्हणजे अशी ओळखते, सगळं काही आता ती ते सांगते। मग आता रविराज आणि प्रतिमाला तर खूप आनंद होतो। त्यांची आता मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून सायलीच आहे हे पाहून त्यांना खूप आनंद होतो। तर आता रविराज म्हणत असतो की इतक्या वर्ष तू याच घरामध्ये राहिली पण आम्ही तुला ओळखू शकलो नाही, आमची मुलगी आमच्या समोरच होती पण आम्ही तिला ओळखू शकलो नाही, किती रागराग केला मी तुझा। आता रविराजला सगळं काही आठवतं। त्यावेळेस सायली म्हणत असते की बाबा प्लीज तुम्ही रडू नका, तुम्हाला माहिती नव्हतं म्हणून हे सगळं झालेलं आहे आणि मला आणि आईला सुद्धा काहीच आठवत नव्हतं, पण आता मला कळलेलं आहे की मीच तन्वी आहे। आणि हे सगळं पाहून अर्जुनला तर आश्चर्याचा धक्काच बसतो, कारण आता त्याची आवडीची लहानपणाची मैत्रीण तन्वी आता सायलीच आहे समजल्यावरती त्याला सुद्धा खूप आनंद होतो। तर आता हे सगळेजण खूप खुश झालेले असतात। फायनली आता सायलीला कळणार आहे की ती तन्वी आहे आणि रविराज आणि प्रतिमाला सुद्धा आता खूप आनंद झालेला आहे। तर हा भाग तुम्हाला आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।